पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम पंढरीनाथ भगवान साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली येरझार झाला सुफल व्यापार विठ्ठला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांचे सरली येरझार झाला सफल व्यापार आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी वैष्णव पावले श्रीगुरूंची महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिद्रय्य समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी आज हरिदिन निमित्ताने आपल्याच ग्रामामध्ये पांडुरंग परमात्म्यासमोर प्रति एकादशीप्रमाणे प्रति पंधरवाड्याप्रमाणे हरिदिनीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी जी कीर्तनरूपी सेवा आपण करत असतो तीच सेवा यथामतीप्रमाणे यथावकाश पूर्ण करण्यासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्मान्य संत सम्राट संत हृदयरत्न सर्वतोपरिचित सर्वमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा गाथेतील 351वा क्रमांकाचा अभंग आहे. अतिशय गोड चिंतनीय अभंग आहे, पण माझं चिंतन त्याच्यावर थोडं कमी झालं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल कारण माहितीच नाही, कार्यक्रम कुणाचाही अगोदर ठरलेलं नसतं, अचानक. आणि अचानक जर कार्यक्रम आला तर थोडीशी चलबिचलता होते. म्हणजे कुठला तरी एखादी विषय ठरवावा लागतो. कीर्तनकाराचं काय असतं, कुठला तरी एखादी विषय निश्चित करावा लागतो
या विषयावर मला चिंतन करायचं आहे. पण असेल त्याप्रमाणे जिथं जसं जमल तसं. हां, बालक बोबडा बोली वाकुडा विच्छुका पावली ते चोज करुणी मावली रिजे जेवी तेवी तुम्हा संतांचा पडियाओ कैशंतरी आम्हावरी हो. या बहुवा अळक्या जीव सल्लगी करीत वाचून माझे बोलिते योग्य ते सर्वज्ञे भवा दृश्ये श्रोते. श्रोते कसे आहात तुम्ही? प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चितशे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बालक बापाची येताटी रिगे बापा तिची जेवू लागे संतोष विनी वेगे मुखची वडवी. वक्त्यापेक्षा श्रोते हे श्रेष्ठ असतात आणि श्रोत्यांनी वक्त्याचा अपराध जरी झाला तरी तो सहन करायचा असतो. विठ्ठल विठ्ठल. गोड चिंतनीय अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमामधून तुम्हा आम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर जी स्थिती प्राप्त होते, जे मनुष्याभोवती वलय निर्माण होतं, ज्या पदावर मनुष्य प्राणी जातो त्या पदाचं वर्णन या ठिकाणी करायला लागलेले आहे. तुकोबाराय म्हणतात, आज या ठिकाणी मी भगवंताचं नामस्मरण केलं आणि भगवंताच्या नामस्मरणाचं फल काय मिळालं? माझा जो व्यापार होता तो व्यापार माझा कसा झाला? सफल व्यापार झाला. ज्या व्यापारामध्ये फल आहे तो व्यापार सर्वश्रेष्ठ असतो आणि ज्या व्यापारामध्ये फल नाही तो व्यापार कसा असतो? निर्फल असतो. म्हणून कुठलाही व्यवहार करताना सौके साठ बेपार का थाट होऊन याची दक्षता घेतली पाहिजे. आपण बेपार करीत बसू आणि शेवटी वर्षाला हिशोब काढला तर 100चे 60च झाले. काय व्यवहाराचा उपयोग आहे? त्या व्यापार करा, पण कसा व्यापार करा? त्याचा फायदा असावं असा व्यापार करा. मग तुकोबाराय म्हणतात माझा व्यापार सफल झाला. तुकोबाराय ज्या अर्थी तुकोबारायांचा व्यापार सफल झाला म्हणतात त्या अर्थी तुकोबारायांचा व्यापार कोणता? कोणता व्यापार होता तुकोबारायांचा? सांगा की. काय करीत होते व तुकोबाराय? हां, काय करत होते व्यापार? कुठलाच व्यापार नव्हता. हां, कुठला संसार नव्हता, कुठली प्रगती नव्हती. काय होते तुकोबारायांच्या जीवनामध्ये? सांगा की. अहो, ज्याचा संसार असताना उघड्यावर आला, ज्यांच्या संसाराची दानादिन उडाली. पहा की तुम्ही तुकोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर तुकोबाराय एवढे सावकार मोठे कोणतेही नव्हते. तुका शेठ म्हणायचे. तुकोबारायांचा व्यापार एवढा मोठा, पण एवढा मोठा व्यापार तुकोबाराय करताना देखील तुकोबारायाची परिस्थिती कशी झाली? जाळोनी संसार बैसलो अंगणी. अहो, तुकोबारायाने स्वतः उदाहरण दिलेलं आहे. मी माझा संसार जाळला. काय केला? संसार जाळला आणि जाळून कुठं बसलो? जळालेला संसार बघत. तुकोबारायांनी आपला स्वतःचा संसार जळालेला बघत कुठं बसले? अंगणात बसले खुशाल. मग काय, सगळी दानादिन उडून गेली, काहीच शिल्लक राहिलं नाही. बायको मेली, मुलं अन्न करता मेले. अहो, 18 विश्व दारिद्र्य तुकोबारायांच्या घरामध्ये स्थिरावलं. एवढं दारिद्र्य स्थिरावलं असताना देखील तुकोबाराय म्हणतात माझा व्यापार सफल झाला. अरे, हे कोणता व्यापार आहे? आपलं जर घर जळालं समजा, जळू नये कुणाचं मी म्हणत नाही, पण समजा जळालं तर आपण म्हणू का बरं झालं? असं कोणीतरी म्हणेल का? कोणी म्हणणार नाही. पण तुकोबाराय म्हणतात मी तसं म्हटलं. म्हणले तुकोबाराय अंगणामध्ये बसून, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. दिवाळं निघालं तुकोबारायांचं, धिंड काढली तुकोबारायांची. नाही ते हालापेष्टा झाली, पण तुकोबारायांनी कधीच वाईट झालं म्हटलं नाही. आणि धाडस किती पहा तुकोबारायांचं. आपलं धाडस तेवढं होणार नाही, तुमचं आमचं धाडस तेवढं नाही. बरं झालं म्हणायचं, बरं झालं बायको मेली, बरं झालं 4 एकर गेलं, धाडस तेवढं आपलं होणार नाही.
बरं झालं व्यापारात तोटा आला, आपलं धाडस तेवढं होणार नाही. पण ते तुकोबारायांचं काय धाडस पहा तुम्ही. एवढे परिस्थिती बिकटची तयार झाली असताना देखील म्हणतात तुकोबाराय झाला सफल व्यापार. अरे माझा व्यापार सफल झालेला आहे. हो, खरंच तुकोबारायांचा व्यापार सफल झालेला आहे. देवही व्यवहार करतो आहे का बरं का. पृथ्वीच्या पाठीवर आल्याच्या नंतर देवही येतो, जीवही येतात आणि संत येतात. तिघालाही पृथ्वीच्या पाठीवर यावं लागतं का नाही. तिघजणी येतात पृथ्वीच्या पाठीवर. देव जरी आले तरी पृथ्वीवरच आले. देवाला काही 4 पाय असतात का. पृथ्वीच्या पाठीवर आल्यावर देवाला किती पाय बोला की. रामाला किती पाय 2. किती हात 2च हात, 2च डोळे, एकच जीभ का 2 जिभा. एकच जीभ असते ना. हा, एकच जीभ. जसे माणसं तसा देव या पृथ्वीच्या पाठीवर येतो, तसे संतही येतात. संत काय जगापेक्षा वेगळे असतात का. या जगामध्ये आलेले संत माणसासारखेच दिसतात. ते संतही व्यापार करतात, देवही व्यापार करतो आणि मनुष्यही व्यापार करतो. पण तिघाच्या व्यापार करण्यामध्ये फार मदंतर आहे, फार फरक आहे महाराज. तिघही व्यापार करतात. देवाचा व्यापार काय आहे. देव व्यापार करतो. काय करतो. काय करतो. अरे देव भक्ताला प्रेम देतो आणि काय घेतो. प्रेम घेतो. देवाला दुष्काळ कशाचा असेल तर. कशाचा दुष्काळ आहे देवा घरी. अहो देवाला काय कमी आहे सांगा की. येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य शाही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतू. काय उणीव आहे देवाच्या घरी. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. पण एवढं असताना देखील देव स्वतः कशाचा भुकेला आहे, कशाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला कशाचा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवा घरी कशाची उणीव आहे महाराज. फक्त आणि फक्त एक प्रेमाची उणीव आहे. आणि देवानं जर प्रेम इतरत्र हुडकीत पाहिलं तर कुठंच देवाला प्रेम मिळत नाही. अहो जी पत्नी आहे लक्ष्मी मातेकडून ते प्रेम भेटलं नाही. जो जवळिकेचा गरुड आहे गरुडाकडून देवाला ते प्रेम भेटलं नाही. जे माता देवकी आहे तिच्याकडून प्रेम भेटलं नाही, वसुदेवाकडून प्रेम भेटलं नाही. ते प्रेम कुठं मिळालं हो देवाला. ते प्रेम भेटलं अर्जुनापाशी प्रेम भेटलं. म्हणून तर माझे भक्त गाथीच येते नारदा मी उभा तिथे हाची दुष्काळ तयाला.
एकाच गोष्टीचा देवाकडे दुष्काळ आहे. तो व्यापार करतो, तो येतो, तो माणसासाठी येतो, उद्धार करतो, पृथ्वीचा विनाश करतो, सगळ्याचा संहार करतो, दुर्जनाचा सज्जनाचं प्रतिपालन करतो, हे व्यापार करतो. पण व्यापार जरी देव करत असला तरी प्रेम मात्र कुणाकडून त्याला मिळल तर इतरत्र जगाकडून कुणाकडूनच त्याला खरं प्रेम, निश्चिम प्रेम, अंतिम प्रेम, खरं प्रेम दुसरीकडून कुठे मिळत नाही. मिळतं ते फक्त एक संताकडून प्रेम मिळतं आणि त्या प्रेमासाठीच देव कुठं राहतो? भक्तांच्या घरी, भक्तांच्या कामामध्ये राहतो आणि तिथंच असताना देव व्यापार करत असतो. विठ्ठला विठ्ठला ठरलं देवाचा व्यापार, दुर्जनाचा संहार, भक्ताचा प्रतिपालन, हे करणं देवाचा व्यापार झाला. आता आपणही व्यापार करतो. आपला व्यापार आहे ना आपला, आपण हो ना, अहो व्यापारासाठीच आपण आलेले आहोत. माऊलींचं प्रमाण आहे बघा, ये शाते आलिया वळंगा शारंधरू. कुठं? ये साते, साते म्हणजे बाजार. या बाजारला आलोत ना, काय करा? वळंगा शारंधरू. त्या देवाकडे वळलं पाहिजे, भगवंताकडे गेलं पाहिजे, तर संसाराची इति कर्तव्यता. हा संसारच कसा आहे? हे संसार कसा आहे? फळना चुंबिता फुलना तुरंबिता. या संसार रूपी फुलाचा वास घ्यावं म्हटलं तर वासच नाही याला. ऊर्ध्व मूलाधस्याकम अश्वतम प्राहुर्यम. छंद वा छान. कसा आहे संसार? फळ म्हणून चाखायला गेलं कुठलीच चव नाही. कशाला कशाला चव नाही? आपल्या व्यापाराला. आपला व्यापार म्हणजे काय? अहो व्यापार तर नाहीच आपला, उगवता पालत आहे. आपला व्यापार नाही, पण करतो त्याचं नाव व्यापार जरी ठेवलं तर व्यापाराचं फल काय? फलना चुंबिता. फळ खावं म्हटलं तर त्याचं पूर्ण फलाचं आपणाला ग्रहण करणं शक्य नाही. संसाराचं ग्रहण, संसाराचं फल आणि ते खालं असं कुठं पाहिलं का? पहा की तुम्ही. अरे सगळे संसार करतो, आपण संसारिक आहोत ना, संसार करतो, पण सगळ्या संसाराचं फल काढा आणि ते फल मला सांगा तुम्ही हे फल मिळालं म्हणून. असं काही शाश्वत फल आहे का? संसाराचं फल शाश्वत नाही. फलना चुंबिता. बरं याचा सुवास तरी कोणता आहे का? त्याला वासही नाही, वास नाही, चुंबायला गेलं तर रस नाही. असं निरर्थक असणारा संसार. आणि त्याचं आपण काय करतो? काय करतो आपण? त्याचा व्यापार. व्यापार, संसाराचा व्यापार मांडलाय आपण. व्यापार. अरे न रपमस्य ततोपल्लभ हेते नांतोन चार्दींच न संप्रतष्टाः अश्वत्थमेन सूर्यन मस्तंग क्षत्रेन दृढेन चित्वा. कसं आहे? याला संसाराला कुठलंच असणारं फल नाही. निरर्थक संसार. आणि त्या निरर्थक संसाराच्या पाठीमाग लागून आपण फलाच्या हव्यासानं आता तरी मिळल, तेव्हा तरी मिळल, आज तरी सुखी होईल, उद्या तरी सुखी होईल. रात्रंदिवस आपण काय करतो? रात्रंदिवस आपला कल कुणीकडे आहे? भजनाकडे की संसाराकडे? बोला की, बोलत चला तुम्ही. ज्याचं त्यानं ठरवायचं. अहो जास्तीत जास्त कल कसा आहे आपला? आपला निरर्थक व्यापाराकडे आहे. आणि निरर्थक व्यापार जर केला तर येड्याच्या इस्पितळासारखी घटना आहे. येड्याच्या इस्पितळामध्ये आपण सगळे येडे आहोत बरं का, आणि सगळे येड्याच्या इस्पितळात गेलोत. हो लक्ष ठेवा. आपण कुठं गेलो? येड्याचं इस्पितळ. इस्पितळ समजतं का तुम्हाला? इस्पितळ म्हणजे दवाखाना. कोण्या दवाखान्यात आलोत आपण? बोला की, बोलत चला की. कोण्या दवाखान्यात आलोत? येड्याच्या दवाखान्यात आलो. मतिभ्रष्ट झालेल्या लोकांच्या दवाखान्यात आलो. त्या येड्याच्या दवाखान्यामध्ये एक पहिला प्रयोग सांगतो तुम्हाला.
येड्याला जर शानं करायचं झालं तर पहिला प्रयोग त्याला ठरवून दिलेला असतो. काय प्रयोग असतो त्याचा? त्याला काही नाही, पौराभर पाणी, बादलीभर पाणी काढायचं आणि आडामध्ये रिचवायचं. बादलीभर पाणी काढायचं, आडामध्ये रिचवायचं. काय उपयोग आहे सांगा की त्याचा? बोला की काय उपयोग आहे त्याचा? कुठली चिठी कर्तव्यता नाही, त्याच्यामध्ये फल कोणतंच नाही. तसं आपण येण्याच्या इस्पितळामध्ये भरती झालेले लोक आहोत. किती दिवस जरी संसार केला, संसाराचं फल ना आपणाला खायला मिळालं, ना आपल्या पोरायला खायला मिळल, ना पाठीमागा आजा पंजानं खाला. आजा मेला, पंजा मेला, देखत देखत नातू पण तोही तैसाची झाला. अरे त्या फळाची इति कर्तव्यता होत नाही, निरर्थक फळ आहे. म्हणून आपण वाट चुकून बाजूला गेलेले आहोत. म्हणून निरर्थकता या संसारिकाच्या फलामध्ये निरर्थकता आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपल्या जन्मण्यातही अर्थ नाही, मरण्यातही अर्थ नाही. कारण जन्माला येऊन करायचा तो व्यापार आपण केला नाही. देवाचा व्यापार ठरला, माणसाचा व्यापार ठरला. माणसाचा व्यापार काय? जिथं फल नाही तो व्यापार. देवाचा काय? देवाचा व्यापार म्हणजे भक्ताकडे प्रेम मागणं, प्रेमाचं घेणं देणं करणं. आता राहिला संतांचा व्यापार राहिला. काय आहे हो संतांचा व्यापार? संतांचा व्यापार काय? संतांचा व्यापार, संत असताना व्यापार करतात. काय? तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी स्वानंदे, सर्व जगताला एक जे तत्व आहे, परमतत्व, परमतत्वाचा बोध, तत्वमसी विद्याचा बोध, हे बोधामृत पाजवणारे जर कोण असतील तर एक संत महात्मे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. देह रात्रंदिवस झिजवत असतात. कशासाठी? फक्त आणि फक्त त्यांचा व्यापार काय असतो? त्यांचा व्यापार एकच, जगाचा उद्धार झाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आता तुकोबाराय म्हणायला लागले, बाबांनो आम्ही तो हरीला साठवल्यामुळं काय झालं परिणाम? त्यांची सरली येरझार. काय होतं? ज्यांनी हरी साठवला त्याचं काय होतं? येरझार संपते. येरझार म्हणजे काय? येरझार कशाला म्हणायचं? आगाऊ उपजने आणि म्हणे काय? जन्माला यावं मरावं, जन्माला यावं मरावं, या चक्रामध्ये पडलेली जी व्यक्ती आहे ती अनंत दुःख भोगते. जन्मनं काय सुखाचा आहे का महाराज? जन्म काय सुखाचा आहे का? जन्म सुखाचा नाही, जन्म दुःखाचा आहे. सांगा की आपण जन्माला येतो, किती दुःख आपण सहन करतो. माणूस जन्माला येताना कसा येतो? हसत हसत जन्माला येतो का माणूस? बोला की तुम्हाला माहिती असेल, माता माऊलीला माहिती असेल, माणूस जन्माला येताना हसत येतो का लेकरं? आणि लेकरू जर हसत आलं तर दाईनी तिथं थांबतील का? कसं येते बाळ जन्माला आल्याच्या नंतर? रडतच येते. जन्माला येताना रडतच येते. जसं रडत येते तसं जन्मभर रडतच राहते. कधी समाधान नाही, अक्षी रडत. मला हे कमी आहे, मला ते कमी आहे, मला ते कमी आहे. जसं जन्माला यावं तसं रडतच राहते. रडतय 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 आयुष्यभर. तुम्ही आम्ही जसं रडालो तसं रडतय रडतय रडतय. आणि रडत रडत एका दिवशी दुसऱ्यालाही रडून आपण निघून जातोय. विठ्ठला विठ्ठला. जन्मना आणि मरण, जन्मना आणि मरण हे जे दुःख आहे, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा,
मंस मलमूत्र जाना तुझं क्षणोक्षणाध्यातशे. काय व्यथा असेल महाराजच्या जठरामध्ये, किती जागा असते ती. आता आपल्याला जागा भरपूर लागते, मोठा हॉल लागतो, मोठे कमर लागतात, मोठी असणारी लॉजिंग लागते राहण्यासाठी. पण आईच्या पोटामध्ये किती फुटाची जागा असेल होती. त्या तेवढ्या जागेमध्ये राहणं नवमासवरी उकडून नवमासवरी जन्मोनी मरती, इतकी अवस्था त्या मरणाची आहे. तुकोबाराय म्हणतात. मग हारी जर आम्ही साठवला तर काय होतं, त्यांची सरली येरझार सरते. आता कधीतरी कीर्तनकार कीर्तन करीत असताना श्रोत्यांना शंका येत जावं बरं का. मी काय म्हणतो, कधीतरी श्रोत्यांना शंका येत जावं. पूर्वीचे कीर्तनकार होते असे. पूर्वी काय असायचं, 2 भजन व्हायचे. एक कीर्तन चालायचं, नंतर विठोबा रुक्माई भजन व्हायचं. विठोबा रुक्माईचं भजन झालं की श्रोत्यानं शंका प्रतिपादित करायची. पूर्वीचे नियम होते बरं का ते. आता आजचे नियम नाहीत. आजचं सगळं खेळाडी बाजार होऊन गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये श्रोत्यानं शंका प्रतिपादित करायची आणि जो वक्ता आहे वक्त्यानं उत्तर द्यायचं, त्या शंकेचं निरसन करायचं. जमत नसेल तर अभ्यास करून का होईना त्या शंकेचं उत्तर द्यायचं. हे कीर्तन मर्यादा होती पूर्वीच्या काळची. पण खरंच माणसाला शंका येत जाऊ एखादी. तुकोबाराय म्हणतात, ज्यानं हरी साठवला त्याची येरझार संपते. एका ठिकाणी येरझार संपते म्हणतात आणि एका ठिकाणी तेच तुकोबाराय काय म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आता कोणताही सुचावला असेल तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात मी जन्म घेईन. आणि जन्म काय सुखाचा आहे का सांगा. काय आहे सुख इथं, बोला की काही सुख आहे का. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कौनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या. सुख नाही. आणि अशा ठिकाणी तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म. जन्म घेईन एका ठिकाणी म्हणतात, एका ठिकाणी येरझार संपते म्हणतात. हे तुकोबारायांचा कोणता व्यापार आहे. जन्माला येईन म्हणतात. हो, तुकोबाराय जन्माला येतात. अधिक संत महात्मे पृथ्वीच्या पाठीवर अवताराला येतात आणि ते आईच्या पोटातच राहतात बरं का. आकाशातून पडत नाहीत. गर्भीची यातना सहन करतात, सगळं काही सहन करतात. पण त्यांचं येणं म्हणजे वेगळं आहे. ते देवाचे होऊन येतात. काय संत महात्मे येतात, कुणाचे होऊन येतात, देवाचे होऊन येतात. आणि आपण कर्माचे होऊन येतो. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मिले ऐशे किती. आपले कर्म भोगण्यासाठी आपण येतो. आणि संत महात्मे देवाचे होऊन देवाच्या नामस्मरणासाठी येतात. दोघंही येतो, दोघंही जातो, दोघंही राहतो, दोघंही खातो, दोघंही पितो. पण त्यांच्यातून आपल्यात फरक आहे. ते देवाचे असल्यामुळं त्याला बऱ्याच गोष्टी सूट झालेल्या आहेत. त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. उदाहरण, समजा आपण एखादी खून केला, करू नये बरं का, कीर्तनामध्ये सांगतो. एखाद्यानं खून केला, खुनाची शिक्षा काय. खून केला, खुनाची शिक्षा बोला की फाशी. खुनाची शिक्षा फाशी. आरोप सिद्ध झाला, फाशीची शिक्षा. खुनाची शिक्षा फाशी. ज्यानं खून केला त्याला काय मिळते, बोला की, बोलत चला की, काय मिळते. ज्यानं खून केला त्याला फाशी होते. बरोबर आहे ना, फाशी होते. मग मला सांगा तुम्ही, त्याला फाशी देणारे कोण असतात हो. माणसंच असतात ना फाशी देणारे. फाशी देणारे कोण, माणसं. मग जे माणसं फाशी देतात त्या माणसाने खून केला का नाही, बोलत चला, केला का नाही खून. मग ज्यानं फाशी दिली त्याला फाशी व्हावं का नाही. ज्यांनी फाशी दिली त्याला फाशी व्हावं का नाही. खून केलाय ना त्यांनी. अहो, दोघाचा व्यापार सारखाच आहे. यानं एकाला फाशी देऊन मारलं, त्याला फाशीची शिक्षा झाली.
मग आता ती दुसरे जे मारणारे होते, फाशी देणारे होते, त्यांनी याला फाशीच दिली ना, मग त्यांना फाशीच व्हायला पाहिजे की. अरे दोघाचा व्यापार जरी सारखा असला तरी ते सरकारचे आहे, ते पगारधारी आहेत. ह्याला फाशी देऊन त्याला पगार मिळते. कुणाला? ज्यांनी फाशी दिली त्यांना पगार मिळते, आणि ह्यानं फाशी देऊन मारलं त्याला शिक्षा होते. तर तो संतांचा व्यवहार आणि जीवाचा व्यवहार सारखाच, तुमचा आमचा सगळ्याचा व्यवहार सारखाच. पण आपल्या व्यवहारात आणि संतांच्या व्यवहारात तो फरक आहे, ते देवाचे आहे, देवाच्या आदेशावरून आलेले आहेत. जन्माला जरी आले तरी देवाच्या आदेशावरून आल्यामुळं त्यांनी जरी फाशी दिली त्यांना फास नाही, त्यांना शिक्षा नाही, त्यांच्यावर काळाची सत्ता नाही, त्यांच्यावर इतर संसाराची सत्ता चालत नाही. पण जीवावर मात्र सत्ता चलते, म्हणून राखंड आयुष्यभर ते व्यापार करतात. काय व्यापार करतात? हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला देता, सर्व कार्य करता हरी बोला. एकच व्यापार त्यांचा, त्यांना दुसरं माहितीच नाही हो, काहीच माहिती नाही त्यांना. काय व्यापार त्यांचा? फक्त हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती ध्येय त्यागांती, हरी बोला जिनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. अखंड असणार देवाचं चिंतन करणे हेच एक त्यांचा छंद असतो. आणि त्यांचा तो छंद असल्यामुळं ते कोण्या स्थितीला प्राप्त होतात? ते स्वतः हरिरूप होऊन जातात. आणि एकदा का हरिरूप झाली व्यक्ती, काय एकदा का हरिरूप झाली मग तो त्या देहावर राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून ते त्या देहावर राहत नाही, देहाच्या पुढच्या अवस्थेला प्राप्त होतात. आणि मग ते सगळ्या जगावर सारखं प्रेम करतात. बरं का, सगळ्या जगतावर संतांचं कसं, सगळ्या जगतावर सारखं प्रेम करणे हे संतांचं लक्षण आहे. आपण आपल्याच माणसावर प्रेम करतो, एवढंच नाही, आपल्याच माणसाला आपण गळी लावून आपण त्यांचा काटाही काढतो. हे आपल्याकडे चढ उताराचा व्यापार असतो. पण संतांकडे नाही. पार्था जयाची ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रिपुमुद्रा दोये शिरसा पाडू, घरीच्या उजेडू करावा, का पारखे अंधारू पाडावा, हे नेनेची गा करू दीपू जैसा. का पाणी एका दिवस विचार करेलो, गायीची त्रष्या हारू की व्याघ्राती विष होणे मारू, हे नेनेची गा करू तोय जैसे. हे कधीच गोष्टी विचार करणार नाहीत, असं संतांचं वर्तन असतं. म्हणून संतांना जरी येरझार होत असली, जन्माला जरी यावं म्हटले तरी तो त्यांचं सगळं भगवान परमात्मा सहन करत असल्यामुळं ते खुशाल म्हणतात, घेईन मी जन्म याचसाठी देवा. पण ज्यांना जन्म घ्यायची भीती वाटत असेल त्यांच्यासाठी काही मार्ग सांगावा लागेल ना. आपल्याला कशाची भीतीच नाही हो, निर्भीड आहोत आपण. आपल्याला ना मरणाची भीती ना जगण्याची भीती. जगायचंही कळणार, मरायचंही कळणार. कळण्याच्या पलीकडचे आपण झालेले आहोत महाराज. कधी मरणार, काय होणार, कुठून आलो, काय करायचंय याचं येत किंचितही लक्ष आपणाला नाही. पण महात्मे मात्र जागरूक असतात. म्हणून ज्यांना येरदार संपवायची आहे त्यांनी काय करावं, त्यांनी काय करावं महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगायला लागलेले आहे.
तुकोबाराय सांगतात, अरे व्यापार सफल कशाला म्हणावं आणि कधी ओळखावा आपला व्यापार सफल कधी झाला? ज्या वेळेस आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, ज्या वेळेस आपण भगवत चिंतनामध्ये जाऊ, ज्या वेळेस आपण परमार्थामध्ये स्थित होऊ, त्यावेळेस आपण ठरवायचं आपले व्यापार असताना सफल झाला. आपण व्यापाराला सुरुवात केली, व्यापार करण्यासाठी सुरुवात केली, देवाचं नामस्मरण घ्यायला सुरुवात केली, व्यापार सुरुवात झाला. व्यापार असा जोरात चालायला लागला. कसा व्यापार दिवसेंदिवस वाढला पाहिजे, कसा व्यापार दिवसेंदिवस वाढला पाहिजे. आपलं भजनही तसंच झालं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, ते मोठं झालं पाहिजे. आज देवाचं नाव एक घेतलं, उद्या 2 नामस्मरण करा, 3 नामस्मरण करा, 4 नामस्मरण करा. नामस्मरणाची गती वाढवा. ज्या वेळेस माणसाची गती वाढते त्यावेळेस माणसाची प्रगती होते. ज्याला प्रगती करून घ्यायची आहे ना आपली, अरे ज्याला प्रगती करून घ्यायची आहे ना, त्यानं गती वाढवली पाहिजे. गती वाढवली तर प्रगती होते. लक्षात ठेवा, कुंभाराचं चाक जर हळुवारपणानं फिरलं तर मडकरूपी फळ मिळणार नाही. मिळतं का? मडकरूपी फळ जर मिळवायचं झालं कुंभाराला, तर त्यानं चाकाची गती कशी केली पाहिजे? हळू हळू हळू. अरे नाही, गर 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 असं कुंभाराचं चाक फिरलं पाहिजे, तेव्हा कुठं ते गती मिळून मडकं असणार उदयाला येतं. जिथं गती तिथं प्रगती, जिथं गती नाही तिथं मात्र अधोगती. विठ्ठल म्हणून आपली गती जर वाढवायची झाली तर चिंतन केलं पाहिजे. चिंतन करायचं, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, अखंड असताना त्याच्या चिंतनामध्ये राहायचं. आणि चिंतनामध्ये राहिलेलं फल काय? चिंतनामध्ये राहिलेलं फल काय? अरे आपण साधं संसाराचं चिंतन करतो, आपल्या स्वप्नामध्ये काय येतं? चिंतन केलेलं. समजा आपणाला उद्या एखादी शेतीमध्ये काम करायचं आहे, थोडक्यामध्ये सोयाबीन कापायचं आहे, किंवा आता काय परिस्थिती चालू आहे, सोयाबीन उद्या फवारायचं आहे. दिवसभर विचार केला, मला उद्या सोयाबीन फवारायचंय, सोयाबीन फवारायचंय, सोयाबीन फवारायचे. औषध आणणं काय? घरी सांगितलं मालकीनला, उद्या घागरीची तयारी ठेव, फवारा घ्यायचा आहे, फवारायचा आहे. हे दिवसभर चालला व्यवहार. स्वप्नामध्ये काय येईल आपल्या? हो, देव येईल का सांगा की? अरे चिंतने चिंतने तद्रुपता, तुका म्हणे आळी होय बिंगुरडी सगळी. जे चिंतन आपण करतो ना, ते चिंतन असणारं आपल्या चित्तामध्ये राहतं. आणि चित्तामध्ये ते चिंतन असल्यामुळं आपल्याला अधोगती प्राप्त होते. पण देवाचं नामस्मरण करत चला, तुम्ही देवाचं नामस्मरण करत चला. आज देवाचं नाव घ्या, उद्या स्वप्नामध्ये आपल्या देव येईल. आज देवाचं चिंतन करा, त्या चिंतनानं एका दिवशी आपण देव होऊन जाऊ. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया.
म्हणून चिंतन करावं, त्या परमात्म्याचं चिंतन करावं. आणि ज्यावेळेस आपण त्यांचं चिंतन करू तद्रुपता आपल्याला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाचं नामस्मरण जर आपण घ्यायची प्रगती केली, गती जर वाढवली, आज अर्धा तास देवाचं नामस्मरण करा, उद्या 5 मिनिटं वाढवा, परवाला 5 मिनिटं वाढवा. अरे काय दुसरे उपद्व्याप करण्यावर बंद आहे सांगा ना तुम्ही. करा काम, खुशाल करा, सुखे करावा संसार. काय म्हणून संसार करू नये? सुखे करावा संसार. संसार सुखाचा करा. कसा करा? सुखाचा करा. जो संसार करताना तिथं नामाची संगती जर तुम्ही त्या संसाराला लावली, नामाची संगती जर त्या संसाराला लावली, तर त्या संसारामध्ये वास्तव्यात असलेलं तुमचं जे घर आहे, तुमचं जे घर आहे ते घर राहणार नाही, घराचं मंदिर होईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. म्हणून आपण नामाची जर गती वाढवली तर एक दिवस तो भगवान परमात्मा आपल्याला दर्शन देईल. आपल्याला दर्शन देईल. दर्शनाचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. आणि तो अधिकार जर आपल्याला प्राप्त झाला तर तो देव कुठं राहील? साठविला. कुठं? साठविला. कुठं म्हटलंय हो? घरी का? देव कुठं साठवावा लागतो? ते काय मटकुल्यातली जागा आहे का? मटकुलं भरून देव ठेवला म्हणायची. काय काय लोक देव पाण्यात घालून ठेवतात. जसं काय देवाला पाणी मिळालंच नाही, पाण्यात घालून देव ठेवतात. बरेच लोक, देवही वाढले, माणसंही वाढले, सगळंच वाढलं महाराज. पण देव ठेवण्याची जागा कुठं आहे? एकच जागा आहे देव ठेवण्याची, हृदय. हृदय. प्रत्येकाला हृदय आहे का? बिन हृदयाचा मनुष्य राहतो? हृदय स्थित परमात्मा राहतो, हृदयात राहतो. कुठं? ज्यानं त्याचं नामस्मरण केलेलं आहे. साठविला हरी. कुठं? हृदयामध्ये. जिही हृदय मंदिरी. हृदय रूपी मंदिरामध्ये तो परमात्मा साठवला जावा. आणि ज्या वेळेस हृदयरूपी मंदिरामध्ये परमात्मा साठवतो त्यावेळेस माणसाची इथे कर्तव्यता पूर्ण होते आणि व्यापार सफल होतो. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय निवांत सगळ्याला सांगायला लागले. जिही हृदय मंदिरी हरी साठविला. अरे ज्यानं हृदयाच्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरी साठवलेला आहे. आता थोडक्यात शंका, जे जागे आहेत त्यांच्यासाठी बरं का, झोपले त्यासाठी शंकाही नसते आणि कुशंकाही नसते. आम्ही कीर्तनाचा टाइम तर थोडासा लवकरच केलेला आहे बरं का, 10:30 तर सोडून द्यायचं. पण मला वाटते 7ला जरी सुरू केलं तर ते आईबाई अशी आहे झोप नावाची वस्तू. हो, डॉक्टरला गोळी द्यावी लागते झोप येण्यासाठी. म्हणून ज्याला झोप येत नाही त्याला विनंती आहे बरं का, कुठंच त्याला दुसरीकडे जाऊ नका. बरेच माणसं म्हणतात कट केल्यानं झोप येईना म्हणतात, कट केल्यानं झोप येईना म्हणतात. ज्याला झोप येईना त्याला डॉक्टरकडे नेऊ नका, कुठलं औषध देऊ नका, कुठलं काहीच करू नका. त्याला कीर्तनाकडे घेऊन या. बरं, कीर्तन 1-1.5 तासाचं असतं. कीर्तनात जम नाही तर भागवत चलते बघा 4-4 घंटे. भागवतामध्ये आणा, पहा तुम्ही, त्याला कुठलीच गोळी लागणार, कुठलंच काही लागणार. झोप तशी झोपच दुसरीकडे राहत नाही. विठाला म्हणून ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा साठवलेला आहे, शंका घेऊन चालायची बरं का. जे जागते आहे ते शंका घेतच असतात. महाराज देव केवढा आहे? देव केवढा हो? बोला की देव केवढा? जोसा एवढा?
देव केवढा, अनंत ब्रह्मांड उदरी, आणि हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये साठवले जातात. आता ब्रह्मांड कशाला म्हणायचं? एका आकाशगंगेमध्ये, एका ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव राहतो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक, 3 लोकाची एका ब्रह्मांडामध्ये उलता पालत होत असते. एवढ्याला ब्रह्मांड म्हणतात. एक ब्रह्मांड. ह्या ब्रह्मांडाचा एक धनी कोण? ब्रह्मदेव. आणि असे किती ब्रह्मांड देवाच्या हृदयामध्ये? संख्या मोजा की किती? अनंत. ज्याचा अंतच नाही त्याला काय म्हणायचं? अनंत म्हणायचं. अनंत ब्रह्मांडे उदरी. आणि तुकोबारा म्हणतात 60वीला राही हृदय संपुष्ट. 60वीला हरी जी ही हृदय मंदिर. शक्य आहे का सांगा? अरे ज्याच्यामध्ये वस्तू जी मावायची असते त्याच्यापेक्षा ती वस्तू मोठी पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही कळशीमध्ये घागर मावल का? कळशीमध्ये घागर मावल का? टोपल्यामध्ये बाज मावल का? बोलत चला की टोपल्यामध्ये बाज मावल का? मावणार नाही. एखाद्या बकेटामध्ये घर मावल का? मग एवढा मोठा देव. पण तुकोबाराय म्हणतात 60वीला जी ही हृदय मंदिरी. शक्य आहे का एवढं? पण काय शक्य नाही महाराज सांगा की? काय शक्य नाही? नाम भक्ताचा एवढा महिमा मोठा आहे. संत एवढे मोठे आहेत, ते परमात्म्यापेक्षाही मोठे असतात. विठाला विठाला. एवढा मोठा परमात्मा, ब्रह्मांड नायक, निरुपाधिक असणारा परमात्मा, ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, जो निर्गुण स्वरूपाचा असणारा परमात्मा. पण भक्ताचं महत्व पहा तुम्ही. कशानं सोपा झाला? ज्याला नाव नाही, ज्याला गाव नाही, ज्याला शिव नाही, एवढा परमात्मा असताना देखील आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आपल्याला एवढंच पाहिजे, पुढच्या द्रुपदाची काही आवश्यकता नाही. नावा रूपाला आणण्याचं काम कोणी केलं? तर संतांनी त्याला नावा रूपाला आणण्याचं काम केलेलं आहे. आणि तो आला म्हणजे भक्तासाठीच आलेला आहे. देव आला कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी आलेला नाही.
आपल्याला कर्माच्या गटांगळ्या खाण्यासाठी वाट लावून दिले. एकदा कर्मर कर, अन्नावर ठेवून दिलं आपलं काय, कर मर कर, करायचं मरायचं आणि अजून करायसाठी मरायचं. कर्मर कर आपलं अन्नावर ठेवून दिलं. आपल्यासाठी तो आलेला नाही. तो आला फक्त नामधारकासाठी आलेला आहे. आणि नामधारकासाठी आलेला भगवान एक जागा पाहतो. एवढा जरी मोठा असला, एवढा जरी मोठा असला, एक वेळेस किती मोठा देव. एक थोडक्यामध्ये एक तुम्हाला दृष्टांत सांगून जातो. कृष्ण परमात्म्याच्या घरी लग्न समारंभ व्हायला लागला. लग्न समारंभामध्ये कृष्ण परमात्म्यानं सगळ्यांना आमंत्रण देऊन टाकले. सगळ्याला आमंत्रण देऊन टाकले. सगळ्याला आमंत्रण देता देता पृथ्वीच्या पाठीवरचे जेवढे दैवत आहेत, जेवढे देव आहेत, सगळ्याला आवर्तन दिलं. लग्नासाठी आवर्तन दिलं, कृष्णाच्या मुलाच्या लग्नासाठी. आता पत्रिका वगैरे सगळ्याला दिल्या, पण देता देता कृष्ण परमात्म्याने कुणाला, समुद्रालाही पत्रिका देऊन टाकली. समुद्राला पत्रिका दिली. माननीय समुद्र दादा, तुम्ही आमच्या मुलाच्या लग्नासाठी येणे, सपत्नीकेने, अशी पत्रिका कुणाला, समुद्राला देऊन टाकली. आता सगळे राज्य लोक लग्नाला आले, देव लोक लग्नाला आले, सगळे आपल्या आपल्या सिंहासनावर बसले. आणि त्या बळीराम दादाला समजलं खरंच समुद्राला आमंत्रण दिलेलं आहे. बळीराम दादा विचार करतोय, बाकीचे आले आपल्या आपल्या खुर्चीवर बसले, देव लोक आले आपल्या आपल्या खुर्चीवर बसले, पण समुद्र जर लग्नाला आला त्यानं काय घेऊन येईल? सगळं पाणीच घेऊन येईल तिथं. मग पाणी घेऊन, पाणी जर आलं तिथं लग्नाला, तर तिथं लग्न लागल का? अरे सगळे वाहून जातील ना. नवरदेव वाहून जाईल, नवरी वाहून जाईल, सगळे वाहून जातील. बळीराम दादा म्हणतोय, दादा कृष्णा हे काय विपरीत केलास तू? त्याने सांगितलं काय होणार आहे, गब्बश म्हणे, तुला काही समजत नाही. बळीराम दादा प्रश्न पडला. लग्न टायमिंग 15 मिनिटावर आली आणि तिकून समुद्र लग्नाला निघाला. जसा समुद्र लग्नाला निघाला तसं सगळे लोक बाहेर पुढं 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 पळायला लागले आणि समुद्राचं पाणी तो द्वारकेकडे यायला लागलं. द्वारकेकडे पाणी येतंय, सगळे लोक द्वारकेमध्ये आले आणि सांगतात, कृष्णा सांभाळ आता. बळीराम दादा म्हणतोय, काय हे केलास तू देवा? कशाला त्या समुद्राला आमंत्रण दिलं? त्या कृष्णाने त्या समुद्राला हात दाखवला आणि सांगलं, अरे समुद्रा तू येऊ नको, जर आलास तर सगळे लोक वाहून जातील, थांब तिथं. समुद्राने सांगितलं, देवा मला तुझी पत्रिका मिळालेली आहे आणि पत्रिका मिळाली तर मला लग्नाला येणं भागच आहे आणि भाग लग्न लागल्याच्या नंतर मला जेवण करणं भागच आहे, म्हणून मी जेवण सोडून जाणार नाही. तुला विनंती आहे, मला लग्नाला यायचं टाळू नको. त्यावेळेस समुद्रानं हट्ट धरला. लोक सैरावैरा पळायला लागले पाण्यात बुडतो म्हणून. कृष्ण परमात्म्याने एक आपल्या अंगावरचा रोम उपडला, केस अंगावरचा, आणि तो केस उकडून बाजूला टाकला आणि आलेल्या समुद्राला त्या ठिकाणी जागा दिली. कुठं? बोला की कुठं जागा दिली? अरे एका केसाच्या ठिकाणी किती छिद्र पडलं असत? त्या छिद्राच्या ठिकाणी समुद्राला जागा दिली. सांगा, तेवढा मोठा समुद्र, त्या समुद्राला एका छिद्रामध्ये बसण्याची जागा. जर एवढा देव मोठा, आणि तुकोबाराय म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हो, आमचे भक्त त्याला साठवतात. एवढा प्रभू भावे तीही संपुष्टी राहावे. जनाबाईचा एक प्रख्यात अभंग आहे बरं का. अहो, जनाबाईनं हृदयामध्ये देवाला बांधून टाकलं. काय? हृदय बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये देव मावतो का नाही? हे आपलं हृदय सामान्य तुम्ही समजू नका. आपलं हृदयाला सामान्य समजायचं नाही. हृदय फार विशाल आहे. पण देव का साठवत नाही?
याच्यामध्ये नसलेले विकार आपण भरून टाकलेले आहेत हो. मोकळच नाही ना, मोकळच नाही. हृदय कसं केलं पाहिजे? आता हृदय आपुले चौफाळून या भले आणि वरी बैसवू पावले श्री गुरुची. हृदयाला काहीतरी शुद्ध केलं पाहिजे ना. आपलं हृदय शुद्धच नाही, अशुद्ध तेवढं आपण हृदयामध्ये ठेवतो. सांगा, चांगल्या गोष्टी जास्त आपल्या जवळ आहेत की वाईट गोष्टी जास्त आहेत आपल्याकडे? आपण जास्त वाईट पाहतो की चांगलं पाहतो? दुसऱ्यानं परीक्षा करायची जरूरत नाही. दिवसभराचं चिंतन आपण करायचं. खरंच आपल्याला एखाद्या गोष्टीकडे पाहिलं तर ती गोष्ट वाईट जरी असली ती चांगली जर दिसत असेल, काय वाईट जरी एखादी गोष्ट असेल आणि ती चांगली दिसत असेल तर समजायचं आता हृदय आपुले, हृदय शुद्ध झालं समजायचं. आणि एखादी चांगली जरी गोष्ट आपण पाहिली, माणसं कशाला नाव ठेवतील ते पत्ता लागत नाही बरं का. चांगली गोष्ट जरी पाहिली तरी त्याच्याकडे आपण वाईट दृष्टीने जर पाहत असाल तर समजायचं आता हृदय आपलं शुद्ध झालं नाही. म्हणून हृदय एवढं मोठं आहे महाराज की त्या हृदयामध्ये चैतन्याचा वास आहे, त्या हृदयामध्ये परमात्म्याचा वास आहे. ते हृदय परमात्म्यापेक्षा मोठं आहे, परमात्म्यापेक्षा मोठं आहे. अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांचं प्रमाण अणुपेक्षा छोटे, अणुतला रेणू राहतोय, त्या रेणूपेक्षा छोटे. पण तुकाराम महाराज केवढे हो? आकाशा एवढे. लहानही मोठंही काय, ज्याचं हृदय व्यापक. ईश्वमावली ज्ञानोबारायांचं हृदय पहा, केवढं हृदय हो ज्ञानोबारायांचं. मर्यादित आळंदीकरापुरतं, मर्यादित पुण्यातील लोकापुरतं, पुणे जिल्ह्यापुरतं, कुठपर्यंत हृदय. अरे ज्यांचे श्रीगुरु ईश्वात्मक आहेत, ज्यांचे श्रीगुरु निवृत्ती आहेत, वृत्तीवरनं येणारे निवृत्ती, आणि त्यांचे शिष्य ज्ञानोबाराय, त्यांचं हृदय काही सामान्य असेल का? असामान्य हृदय ज्ञानोबारायांचं. म्हणूनच ज्ञानोबारायांच्या तोंडातून निघाले उद्गार, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पुढं भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. म्हणून एक मित्रता त्यांच्या वाणीतून सिद्ध होते. म्हणून आत्मस्थिती भाव जर प्राप्त झाला आणि त्या हृदयाला जर आपण ताजेतवानं केलं, आतले विकार बाहेर, आणि रिकाम हृदय कोरं हृदय झालं, त्याची
शरदे येरझार येरझार सरली महाराज त्यांची. आणि काय झालं? व्यापार सफल झाला. आता मात्र व्यापार कसा झाला? अरे तो व्यापार फळाला आला. आमचा फळ मिळालं व्यापारांचं. आणि व्यापाराचं फळ आम्हाला मिळाल्यामुळं आता आम्हाला कशाची चिंता नाही. कशाची चिंता नाही. कशामुळे चिंता नाही? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगायला
याच्यामध्ये डबल नाही हो, पण येरझाराचं भय संपावं लागतं. आपलं येर तरी संपत नसतं, जार तरी संपत. जार म्हणजे मरण, येर म्हणजे जन्म. पण पाठीमागची भीती आपल्या संपत नाही. जन्म मरणाची भीती संपत नाही ना आपल्या पाठीमागेल ती. हे भीती पाठीमाग आपल्या अखंड लागलेली आहे. मरणाचं भेव सगळ्यांना आहे ना, सार्वजनिक भेव. सार्वजनिक भेव आहे ना. बाकीचं दुसरं कुणाला कशाचं, कुणाला कशाची भीती असेल हो. कुणाला घरच्या बाईची भीती असेल, कुणाला घरच्या गड्याची भीती असेल, कुणाला कशाची गौण भीती आहे, ते गौण भीती. पण सगळ्याला सार्वजनिक भीती जर कोणती असेल तर मरण येणं आणि जाणं हे भीती आहे. पण ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलेलं आहे ना, त्यांच्या हाताला देव येतो बरं का. हाता, अरे देवाच्या हाताला आपण धरू नये, देवाच्या हाताला आपण धरू नये. कधी आपली गच्छंती होईल सांगता येत नाही. देवाचा हात धरून आपण चाललोत ना, देव कधी अर्ध्यामध्ये सोडून देईल पत्ता लागत. देव सोडून देतो बरं का. साध्याच्या साधनाकडे देवाकडे जर निघालो आणि साधनामध्ये थोडी जरी त्रुटी झाली, थोडी जरी चूक झाली, जसा गेला तसा रिकामा वापस येतो. मोठ्या मोठ्याला ठकविले ना, मोठ्या मोठ्याला. विश्वामित्रासारखी ऋषी नडले. येडका मदन तो केवळ 95 धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. अरे मोठ्या मोठ्याला यानं सळवलेला आहे. नारदाची नारदी केली. काय नारदाची नारदी झाली, नारदी झाली. आणि त्याला 60 पोरं झाली. नारदाला, नारदाची नारदी, त्याला 60 पोरं. 60 हे मनवंतर आहेत ना, हे नारदाचे पोर आहेत. विषयाच्या याच्यामध्ये नारदासारखे ठकले. तिथं आपली काय गत आहे सांगा की. आपण तर किस गेली की किस पाचोळा असल्यासारखे महाराज म्हणून मोठे मोठे इथं ठकतात. विठाला विठाला म्हणून देवाने आपल्याला हाताला धरलंय. देवाच्या माग चलूच नका. कधी आपलं बदलते, कधी साध्याच्या साधनानं गच्छंती होते सांगता येत नाही. आणि देव कधी अर्ध्या आडामध्ये टाकून देईल पत्ता लागत नाही. मोठ्या मोठ्याला बोलली. मग कुणाच्या हाताला धरायचं? अरे देवानं आपल्या हाताला धरावं, आपण देवाच्या हाताला धरू नये. आणखीन पुढची एक पद्धत सांगू का तुम्हाला. देवाच्या दर्शनाला आपण जाऊ नये. देवानं दर्शन द्यायला आपल्याकडे यावं. बरोबर आहे का? देवानं दर्शन द्यायला आपल्याकडे यावं. देव येतो का नाही आपल्याकडे? देव आपल्याकडे येतो का नाही? आता तुम्ही सगळेजण डोळे मिटा, डोळे मिटा. चला सगळेजण डोळे मिटा. मिटला डोळे सगळे ना? हा मिटला सगळे. चला आपण पंढरीला गेलोत. गेलोत का पंढरीला? बहुतेक डोळे सगळ्यांना उघडीच ठेवलेत. पण झोपलेले तेवढे तरी आहे का? मनानं चिंतन करायचं. पांडुरंग परमात्म्याकडे आपण गेलोत. पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपण थांबलोत. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपण घेतलोत. आणि पांडुरंग परमात्म्याला आपण आमंत्रण दिलोत, माझ्या घरी तुम्ही जेवणासाठी या. आमंत्रण पांडुरंग परमात्म्यानं स्वीकारलं. पांडुरंग परमात्मा विमानामध्ये जे बसून हाडोळीला आले, सोन्याच्या पायघड्या टाकल्या. का? देवाला आपल्याकडे बोलवायचे बरं का. देवाकडे आपण जायचं नाही. याला चिंतन म्हणतात, तद्रूपता म्हणतात. देवाला सोन्याच्या पायघड्या टाकल्या. देव पांडुरंग परमात्मा आले. सोन्याचं ताट आपण घेतलं. देवाचे पाय सोन्याच्या ताटामध्ये ठेवले. देवाच्या पायाला पाणी टाकलं. पाय प्रक्षालन केले. देवाचे पाय धुतले. देवाचा अभिषेक केला. देवाला भरदारी वस्त्र नेसवले. देवाला
नैवेद्य असणारा दाखवला आणि देव आणि आपण एका ताटामध्ये जेवलो. जेवण पांडुरंग परमात्म्याने आपल्या सोबत केलं आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपण घेतलं आणि पांडुरंग परमात्मा पुन्हा पंढरीला गेले. आले का नाही पांडुरंग परमात्मा आपल्याकडे? आले का नाही? देव आपल्याकडे येतो आहे का? कायेनं भक्ती वेगळी आणि मनानं अंतरानं भक्ती वेगळी. अंतरंग ज्याची भक्ती त्याच्या चित्तामध्ये देव येतो आणि आपलं चित्त जरी पांडुरंग परमात्म्याकडे गेलं तरी तिथं बाधा येण्याची शक्यता असते. म्हणून देव येऊन आपल्या चित्तामध्ये राहावं. ज्या वेळेस देव चित्तामध्ये आपला येतो तेव्हा देव आपल्या हाताला धरतो आणि आपल्या हाताला धरल्याच्या नंतर करतळी आवळे तैसा हरी. मग तो देव काय करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळी. माझ्या पुढे उभा पुरावी वासना पुरावी वासना भगवान स्वतः मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. त्याने जर आपल्या हाताला धरलं महाराज तर आपलं कृतकल्याण होतं. म्हणून भय चिंता आपल्या पाठीमागे राहत नाही. नाही कुठलीच वस्तू आपली शिल्लक राहू देत नाही. तुका म्हणे हरी काही उरून येली